नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या 19 मार्च 2026 वार आहे गुरुवार. तर उद्या आलेला आहे गुढीपाडवा. चैत्र शुक्ल प्रतिपदा. 3:30 मुहूर्तांपैकी असा एक शुभ मुहूर्त आहे. तर उद्याच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी कोणताही मुहूर्त बघितला जात नाही. बरेच लोक सोने चांदी त्यासोबतच जागा खरेदी करतात, गाडी खरेदी करत असतात. ज्यांना ज्या जमतील त्या नवीन गोष्टी या दिवशी खरेदी केल्या जातात. त्यापेक्षाही अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये आनंद देणाऱ्या, घरामध्ये सुख शांती देणाऱ्या आहेत. घरातल्या अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून काही गोष्टी आपण उद्या खरेदी करत असतो. तर काही महत्त्वाचे उपाय देखील आपण घरामध्ये करत असतो, जेणेकरून आपल्या घरातील आर्थिक चणचण कमी व्हावी, घरामध्ये सुख शांती नांदावी. तर उद्या आपल्याला गुढीपाडव्यानिमित्त काही महत्त्वाचे उपाय आपल्याला करायचे आहे, जेणेकरून आपल्या घरामधील सुखाची कमी पडणार नाही, आर्थिक अडचण आपल्याला भासणार नाही. तर कोणते उपाय आपल्याला करायचे आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, उद्या सकाळी स्नान करून घराची स्वच्छता आपल्याला करायची आहे, गुढी उभारायची असते. देवपूजा करून तुम्ही गुढी उभारू शकता किंवा गुढी उभारून देवपूजा देखील तुम्ही करू शकता. उद्या आवर्जून आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. त्यासोबतच उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यासोबतच दरवाजा स्वच्छ करून त्यावर आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यासोबतच स्वयंपाकघरामध्ये देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. ज्या ठिकाणी आपण आपला गॅस ठेवतो त्याच्या समोरील जी भिंत आहे तर त्यावरती आपल्याला पहिल्यांदा तुपाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर त्यावरच आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. या दिवशी देवांची पूजा करणं, देवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, घरामध्ये सुख शांती नांदावी त्यासाठीही काही उपाय केले जातात. त्यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. तर यामुळे शुक्र ग्रह हा बलवान होतो. त्यासोबतच तुम्ही पंचगव्य टाकून देखील अंघोळ करू शकता. त्यासोबतच मुख्य दरवाजाजवळ आपल्याला रांगोळी काढायची आहे. तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे. गुढी उभारताना धन धान्य समृद्धीकारक एक तोडगा देखील आहे, तर तो देखील आपल्याला करायचा आहे आणि हा करताना घरातील सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे. जेव्हा तुम्ही गुढी उभारता आणि त्यानंतर संध्याकाळी गुढी तुम्ही खाली घेता तर त्या गुढीमध्ये प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये साठवलेल्या असतात आणि त्या आपल्यापर्यंत याव्या यासाठी आपण काही उपाय करत असतो. तर या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याला जितकं महत्त्व आहे त्यासोबतच दानाला देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी दान देखील करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला दान करायच्या असतील तर त्या तुम्ही दान करू शकता. खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर जो गुढीला आपण तांब्या लावतो तर तो तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तांब्यामध्ये गहू किंवा तांदूळ आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण सकाळी गुढी उभारतो आणि संध्याकाळी आपण 4 ते 5 वाजता आपण जेव्हा गुढी उतरवतो तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गहू किंवा तांदूळ भरायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 2 अख्खे हळकुंड टाकायचे आहे आणि यथाशक्ती त्यामध्ये आपल्याला दक्षिणाही टाकायची आहे आणि तो तांब्या देवासमोर ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये, तुझी कृपा अखंड माझ्या घरावर राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि जे तांदूळ किंवा गहू असेल तर ते आपल्याला गरजूंना दान करायचं आहे. म्हणजे त्या तांब्यामध्ये जे काही आपण साहित्य गहू किंवा तांदूळ ठेवलेलं आहे, हळकुंड आणि दक्षिणा आहे, तर ते सर्व आपल्याला दान करायचं आहे. तांब्या सोडून तांब्या आपल्याला परत घेऊन यायचं आहे. फक्त त्यातील जे गहू आणि तांदूळ आहे तर ते आपल्याला गरजूंना दान करायचे आहे. त्यानंतर आपण जी गुढीसाठी साडी वापरली होती तर ती साडी तुम्ही स्वतः देखील वापरू शकता किंवा पुढील वर्षी तुम्ही ती परत गुढीलाच वापरू शकता. जी काही साखरेची गाठ आहे तर ती तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही जवळपास मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि त्यातील एक गाठ ही तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता. कारण सूर्याच्या ज्या काही लहरी आहेत तर त्या त्या गाठीवर पडलेल्या आहेत आणि त्यामुळे खोकला येत नाही किंवा बाधत नाही. प्रसाद म्हणून तुम्ही थोडी थोडी घरातील सर्वांनी खाऊ शकता. त्यानंतर जो कडुलिंबाचा पाला आहे तर त्याचाही आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर कडुलिंबाचे 21 पाने घ्यायचे आहे आणि त्याबरोबर घरातील कॉईन आपल्याला घ्यायचे आहेत. 1 रुपयाचे, 2 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे कॉईन घ्यायचे आहे आणि हे सगळे गोळा करायचे आहे. दोन्ही वस्तू एकत्रित घ्यायच्या आहे.
देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहू दे आणि लक्ष्मीची कधीही कमतरता भासू नये आणि अलक्ष्मीने माझ्या घरातून जावं, माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी, अशी प्रार्थना करायची आहे. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर शांतता, समाधान असणं देखील अ, खूप गरजेचं आहे. त्यासोबतच या दिवशी श्री सूक्तमचं देखील तुम्ही पठण करू शकता. तर एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक कडुलिंबाचं पानं घ्यायचं आहे. कडुलिंबाची पाने तुम्ही अधिक देखील घेऊ शकता. 4 ते 5 किंवा त्यापेक्षा जास्त ही कडुलिंबाची पाने त्यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर 4-5 आपल्याला ₹1, ₹2 किंवा ₹5 अशी कॉईन घ्यायची आहे आणि त्यानंतर श्री सूक्तम पठण करून ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. कडुलिंबाचा पाला हा कधीच खराब होत नाही आणि आणि असे म्हटले जाते, की असे केल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते. त्यानंतर बाकीचे जे कडुलिंबाची पानं आहे, तर ते फेकून न देता धान्यामध्ये तुम्ही ती पानं तुम्ही टाकू शकता. जेणेकरून धान्य खराब होणार नाही. त्यानंतर सेवा काय करायची, तर बघा तुम्ही रामरक्षा सिद्ध करू शकता. त्यासोबतच मारुती स्तोत्र म्हणू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. सिद्धकुंजिका स्तोत्रमचं 11 वेळा पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. माता लक्ष्मीच्या ज्या सेवा तुम्हाला शक्य होतील त्या तुम्ही या दिवशी सेवा करू शकता.